वेलकम बॅक टू जान्हवीज वर्ल्ड। आज मी आपल्या समोर घेऊन येते आहे पालक पराठा रेसिपी। यासाठी मी घेतलेला आहे पालक तेलावर थोडा परतून, मिरच्या, लसूण आणि पराठ्याच्या पिठासाठी घेतलेला आहे गव्हाचं पीठ, बेसन, तांदळाचं पीठ आणि त्याच्यात घेतलेला आहे थोडा ओवाच हे करून हातावर कुस्करून। आणि आता हे मी तेलावर परतलेला पालक जो आहे आणि ही मिरची, आलं, लसूण यांनी मिक्सरला ग्राइंड करते। तोपर्यंत तुम्ही बघत राहा, लाईक करा, सबस्क्राइब करा। मिक्सरच्या जारमध्ये पालक, आलं, मिरची, आलं मी घेतले नाहीये, लसूण, मिरची तुम्ही आलंही घेऊ शकता, हे घालून आता ग्राइंड करते त्याला छान। आणि मग त्याच्यात पीठ भिजवताना पराठ्याचं थोडं दही किंवा मी ताक वापरते, कारण पराठा फुलेल छान। तर या पिठात मी चवीसाठी थोडे हळद, थोडं लाल तिखट आणि थोडा हिंग घातलाय चवीला। तुम्ही याच्यात ओव्याऐवजी पांढरे तिळही घालू शकता। आता हे वाटून झालेलं आहे आपलं पालकाची पेस्ट। आता मी ही पालकाची पेस्ट या मिश्रणात घालती आहे आणि ही पेस्ट आहे या पाण्यातच आपल्याला ही सगळी कणिक मळायची आहे छान। हे बघू शकता तुम्ही, मी आता एक कणिक मळत आहे। चवीसाठी थोडं मीठ घातलेलं आहे याच्यात। मी कणिक मळते तोपर्यंत तुम्ही बघा, कणिक याच्यात चवीसाठी मी थोडं मीठ घालते, घातलेलं आहे चवीसाठी थोडं मीठ। याच्यात चवीनुसार मी मीठ घातलेलं आहे। आता बघू शकताय तुम्ही, मिरच्या मी घातलेल्या होत्या त्या जरा बारीक क्रश झालेल्या नाहीये। या पिठातच मी आहे या पालकाच्या प्युरीत ही कणिक भिजवते आणि मग पुढची रेसिपी तुम्हाला दाखवते। पीठ आपलं मस्त छान मळून झालेलं आहे। आता मी या पिठाचे करते आहे, त्याला थोडं तेल लावलेलं आहे आणि हे पीठ थोडंसं सैल होतं, त्यामुळे लाटताना याला तांदळाचं पीठ घ्यायचं असतं, गव्हाचं पीठ नाही। तर बघू शकता मी आता ह्याच्या छोट्या छोट्या पोर्शन करून, तांदळाचं पीठ आहे। ओके, सो आज मी नाही बोलत आहे, आज आई बोलते, कारण मला बोलायचा फार कंटाळा आहे। त्याचे मी आता छोटे छोटे असे पोर्शन करून घेते आहे, जेणेकरून पराठे लाटायला सोपं जाईल आपल्याला। म्हणजे एकदा लाटायला लागलं की सलग लिंक मध्ये आपण लाटू शकतो। ह्याला वाटलं मध्ये असं पीठ चिकटतंय हाताला, तर थोडासा तेलाचा हात लावून आपण हे मळू शकतो। ओके, आता या ठिकाणी मी तांदळाचं पीठ पसरवून घेतलेलं आहे। ही गोळी आपण बनवून घेतलेली होती मगाशी। आता ही असं थोडं प्रेस करायचं आहे। हे काय तांदळाचं पीठ आहे। ही गोळी मी आता ती घेतलेली होती बनवलेल्या पोर्शनची, ती हळू प्रेस केली आणि मी हलक्या हाताने हे इथे लाटते आहे। हलक्या हाताने का लाटायचं, तर ते पीठ सगळं सैल असतं थोडं। आणि हे मी तांदळाच्या पिठावर लाटते, कारण सैल असली कितीही कणिक तरी तांदळाच्या पिठावरती पटापट सरकते। तुम्ही बघू शकताय, हा आपला रेडी आहे पराठा। आणि तवाही मी इकडे तापत ठेवलेला आहे। आता मी गॅसची फ्लेम थोडी मोठी करते आणि हा असा छानसा आपल्या वडाळ्या तलावाचा व्ह्यू, हा इथं तवा। मी यासाठी लोखंडी आपला जुना असतो ना बेडाचा तवा, तो वापरत आहे। तव्यावर पराठा आहे, त्याला मी एका बाजूनी उलटला आहे, आता दुसरी बाजू त्याची रेडी होते। इथे मी लावते तेल किंवा तूप किंवा बटर, तुम्ही काहीही लावू शकता, जेणेकरून पराठ्याला खमंग असा खरपूस रंग आणि टेक्स्चर येते तेलानी। हे कोणतं तेल आहे? जेमिनी तेल आहे हे। ओके, हे बघू शकता, जेमिनी सनफ्लॉवर ऑइल। हे मी तेल लावलेलं आहे पराठ्याला। ओके, सो असेच आई पराठे बनवणार आहे आणि असेच आम्ही खात राहणार आहोत। आणि जेव्हा पराठा रेडी होईल तेव्हा सर्व प्लेट मधला पण एक शॉर्ट्स येईल, सो स्टे ट्यून,
like, share and subscribe. Thanks for watching.